आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आहे. महाराष्ट्र @65 या व्याख्यानमालेचं आयोजन नांदेडमध्ये करण्यात आलेलं होतं. काल नियोजन भवनामध्ये मधुकर भावे यांची ही प्रदीर्घ मुलाखत झाली. नांदेडकरांनी भावेसाहेबांच्या भाषणात हे पूर्ण ऐकून महाराष्ट्र कसा होता हे त्यांनी आपल्या व्याख्यानमालेतून सांगितलेलं आहे. स्वतः मधुकर भावे आपल्यासोबत आहे. साहेब, स्वागत आहे ABP माझामध्ये. आत्ताच्या राजकारण आणि पूर्वीच्या राजकारणात काय फरक आहे? फरक पुष्कळ असतो, फरक पडणारच आहे. काळ बदलतोय, माणसं बदलत आहेत, विचार बदलत आहेत, वातावरण बदलत आहे, परिस्थिती बदलते आहे. त्या सगळ्या परिस्थितीचा, वातावरणाचा, काळाचा, बदललेल्या ज्ञानाचा, विज्ञानाचा सगळा फरक समाजावर होत असतो. तसा फरक होणार आहे. पहिली 52ची निवडणूक ज्याने 1500 रुपयात लढवली त्यांना आजची निवडणूक किती खर्चाची आहे ते जाणवत आहे. पहिला फरक हा आहे की निवडणुकीत पैशाचा मोठ्या प्रमाणात उपयोग व्हायला लागला. हा पहिला, त्याला उपयोग म्हणा, दुरुपयोग म्हणा, काही म्हणा, पण फरक म्हणून तुम्हाला जर हवा असेल तर पहिला फरक हा आहे. दुसरा उलटा फरक असा झाला आहे की 52 साली या महाराष्ट्रामध्ये 19 जिल्ह्यामध्ये 9 जिल्ह्यात कॉलेज होती, 8 जिल्ह्यात कॉलेज पण नव्हती, महाविद्यालय नव्हती. माणसं शिक्षण कमी होतं. ग्रामीण भागात शाळा नव्हत्या, माध्यमिक शाळा नव्हत्या, तंत्रशाळा नव्हत्या, विज्ञान नव्हतं, काही नव्हतं. फक्त पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान, लोकशाहीचे पंतप्रधान होणार एवढ्या एका भावनेतून 78% मतदान त्यावेळी न शिकलेल्या महाराष्ट्रात आणि देशात झालं होतं. आत्ता 65 वर्षामध्ये एवढी दिगंत कॉलेज, डेंगेडेंगेवर कॉलेज, टेक्निकल कॉलेज, काय नाही महाराष्ट्रात तुम्हाला सांगा. सगळं काही जगातलं आहे ते महाराष्ट्रात आहे. मुंबई, पुण्यात, ठाण्यात, जिकडे तिकडे शहरांमध्ये, ग्रामीण भागातही ते आहे. पण 64% मतदान आहे. म्हणजे 8 आणि 6 14% मतदानाचा फरक शिकलेल्या महाराष्ट्रात गेल्या 65 वर्षात झालेला आहे. याचा निष्कर्ष तुम्ही काय चॅनलवाले काढता तो काढा, पण चॅनलवाल्यांनी त्याच्याशी काही पडलेलं नाही तुमच्या TRPशी. मुख्य फरक असा झालेला आहे की आम्ही सुशिक्षित झालो, ग्रॅज्युएट झालो, पदवीधर झालो, इंजिनियर झालो, डॉक्टर झालो, परंतु जबाबदार राष्ट्रीय नागरिक होण्यात महाराष्ट्र अजून कमी पडलेला आहे. हा मला पहिला मोठा फरक वाटतो. नंबर 1 मे 60ला महाराष्ट्रामध्ये एकही शेतकरी आत्महत्या करत नव्हता. आज 65 वर्ष महाराष्ट्रात झाल्यानंतर आणि वाटचाल पुढे चालू झाल्यानंतर 49,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. याला तुम्ही फरक म्हणणार की बदल म्हणणार की वातावरणातला फरक म्हणणार, काय नाव द्यायचं आहे ते द्या, पण ही वेळ शेतकऱ्यावर का आणि ती येता कामा नये यासाठी गेल्या 65 वर्षातल्या, प्रामुख्याने गेल्या 25 वर्षात आपण निर्धारानं शेती वाचवण्याचे प्रयत्न केलेले नाहीत. कर्जबाजारी शेतकरी होतो आहे. का होतो आहे? कारणं शोधून काढलेले नाही. शेतीला भाव का मिळत नाही त्याच्या मुळाशी जाऊन हे दुष्टचक्र मोडून काढीन असा निर्धार झालेला नाही. त्यामुळे शेती परवडत नाही, शेतीवरचा बोजा परवडत नाही. घरातल्या माणसांना त्यावेळी 2 नवरा बायको शेती करत होती. 1 मूल, 2 मूल, 3 मूल, 4-5 कुटुंब शेतीवर होती. आता घरामध्ये कुटुंब, माझे 2, मी 2, आम्ही 2 असे 4चं कुटुंब. एवढा प्रचार जोरात केल्यानंतर शेतीमध्ये परवडत नाही. याचं कारण काय? वाढलेले खताचे भाव, वाढलेल्या मजुरीचे भाव आणि शेतकऱ्याला मिळणार दाम यांचं गणित कुठेच 50-60 वर्षात अजून बसवता आलेलं नाही आहे. त्यामुळे शेती उद्ध्वस्त होणं हे महाराष्ट्रातला या 65 वर्षातला सगळ्यात मोठा पराभव आहे, ज्या शेतकऱ्याने तुम्हाला स्वयंपूर्ण केलेला आहे. आणि दुसरीकडे संयुक्त महाराष्ट्र मिळवण्याकरता जो शेतकरी आणि कामगार लढलेला आहे तो कामगार पूर्णपणे चिरडला जाणं, त्याचं बेदखल होणं, त्याच्या साप्ताहिक सुट्या, त्याचे संघटना मोडून काढणं, त्याला रोजंदारीवर घेणं, हवा तेव्हा ठेवणं, नको तेव्हा काढणं, रोजगार कमी होणं खेड्यामध्ये. आणि तुमच्या मराठवाड्यातनं मायग्रेशन आज का झालं आहे तुम्ही बघा. कुर्ला घाटकोपर एरियामध्ये एक मराठवाड्यातला मतदारसंघ तयार होईल. मराठवाड्यातली रोजगार आहे कुठे? तुमची उस्मानशाही बंद का पडली गिरणी? रोजगार का बुडाला? एक गिरणी नाही. टेक्स्टाईल तुमची बंद का पडली? कोणी ती चालू करण्याचा प्रयत्न केला? किती कामगारांचा रोजगार गेला? कोणी याच्याबद्दल आवाज उठवला? फरक प्रत्येक गोष्टीत झाला. पैशात फरक झाला, शहरात फरक झाला, शहरात श्रीमंती आणण्याचा प्रयत्न झाला, शहरात लखलखाट झाला, शहरात आणि खेड्यामध्ये रखरखाट झाला. लखलखाट विरुद्ध रखरखाट
अशी ही 65 वर्षातली विषमता निर्माण झालेली आहे. आणि त्याच्याबद्दल बोलायला ना चॅनलवाले तुम्ही तयार आहात ना आम्ही पत्रकार, आमचा काही वाटा आहे, आमची काही जबाबदारी आहे, आम्हाला यात काही भूमिका घेऊन मांडलं पाहिजे आणि ते लोकांच्या गळी उतरवलं पाहिजे, सरकारच्या गळी याचं दुर्दैवाने मुख्य कारण म्हणजे आमच्या महाराष्ट्राजवळ आज ना सत्ताधारी पक्षात नेता आहे ना विरोधी पक्षात नेता आहे. सत्ताधारी पक्षातला नेता म्हणजे पदाधिकारी जे कोणी असतील तो भाग वेगळा आहे. मी पदावर असलेल्या माणसाला नेता समजत नाही. जो सत्तेवर नाही त्याच्या मागे जो समाज आहे तो नेता असू शकतो. पदावर असलेल्या माणसाच्या भोवती गर्दी असणारच आहे. तो कोणालाही तुम्ही मंत्री करा, त्या मंत्र्याकडे काम असल्यामुळे 5-50 लोक त्याच्याकडे जाणार आहेत. पण किती मंत्र्यांची नावं आज महाराष्ट्राला लक्षात आहेत तुम्ही मला सांगा. आज 65 वर्षामध्ये एवढी मंत्रिमंडळ झाली, पण तुमच्या लक्षात राहणाऱ्या मंत्र्यांचं नाव सांगा. 65 साली कोण अर्थमंत्री होता सांगा, उद्योगमंत्री कोण होता सांगा, कोणाला आठवत आहे? पण तुम्हाला यशवंतराव मोहिते आठवतील, मधुकरराव चौधरी आठवतील, प्रतिभाताई पाटील आठवतील, वसंतदादा आठवतील, राजाराम बापू पाटील आठवतील. अशी एक सेना विरोधी पक्षातले केशवराव धोंडगे असतील, गणपतराव देशमुख असतील, एन डी पाटील असतील, उद्धवराव पाटील असतील, कृष्णराव धोळप असतील, माळगी असतील, ही सगळी विरोधी पक्षातली माणसं तुम्हाला आठवतील. कारण ती माणसं लोकांच्या सोबत होती, लोकांचे प्रश्न घेऊन लढत होती. आज दुर्दैवाने लोकांचे प्रश्न जागेवर आहेत आणि त्यांच्यासाठी लढणारा एकही माणूस आज विरोधी पक्षात शिल्लक राहिलेला नाही. आणि विरोधी पक्षात जसं तो माणूस शिल्लक राहिलेला नाही तसे प्रश्न समजून घेण्याची कुवत असलेला महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनाही समजलेलं नाही. आणि म्हणून लढाई विषम आहे. तुम्हाला सांगतो, भावांच्या निवडणुकीत पैसा लागत नव्हता, आता पैशाशिवाय निवडणूक होत नाही, हा पहिला झाला. आणि शिक्षणाचा परिणाम लोकशाही मजबूत करण्यावर न होता धटिंगणपणा मजबूत करण्याकडे महाराष्ट्र झुकतो आहे. अशी एक मोठी दरी महाराष्ट्रात आता निर्माण होते आहे असं मला दिसतं आहे. आता फडणवीस असतील, मला व्यक्तिगत कोणावर टीका करायची नाही, त्या पदावरती आहेत. पण हे सरकारसुद्धा आलं ते शिंदेने ज्या पद्धतीनं, तो मुख्यमंत्री असताना, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना त्याने ज्या पद्धतीनं ते लाडकी बहीण योजना वगैरे 4 महिन्यामध्ये सरकार इतक्या वेगाने काम करू शकते त्याने दाखवलं. त्याचं जे चांगुलपण आहे ते मान्य केलं पाहिजे. ती योजना वाईट का चांगली, 1500 देणे योग्य का अयोग्य हा चर्चेचा वेगळा भाग आहे. पण राजकारणामध्ये सत्ता मिळाल्यानंतर निर्णय अंमलबजावणी 4 महिन्यात एखादी कशी होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिलं. मग जर ते हे तुम्ही करू शकता तर शेतकऱ्याला भाव मिळण्याचा कार्यक्रम तुम्ही का करू शकत नाही? त्याची शेती नुकसानीत जाते ते का करू शकत नाही? कामगाराला रोजगार मिळण्याचं तुम्ही का लागतं? त्यामुळे फरक एका पातळीवर नाही, फरक अनेक पातळीवर झालेला आहे. तुम्हाला मी सांगतो, नेतृत्वाचा, दूरदृष्टीचा, निर्धारपूर्वक योजना अंमलात आणण्याचा. आणि मी करतो ते सामान्य माणसाकरता करतो आहे. आजही बाईच्या डोक्यावर पाण्याचा हंडा आहे. 65 वर्षात आम्ही अजून त्या माऊलीचे कष्ट संपवलेले नाहीत. का पिण्याचे पाणी आपण 24 तास पुरवू शकलो नाही 65 वर्षात? कोणी विचार केला? मी पक्ष म्हणत नाही, जे कोणी सरकार जी होती त्या काळात जर का नाही ग्रामीण भागातल्या महिलेला मी किमान दिवसाला 2 तास पाणी देईनच असा निर्धार करून योजना राबवली का? कोणी नाही. डिगभर कोकणात पाणी वाहून जात आहे. आम्ही जोड नद्यांचा कार्यक्रम हाती घेऊन पाणी फिरवलं का? नाही. तुमची जायकवाडी भरत नाही केलं. आम्ही नद्या जोडणी कार्यक्रम करून भरवण्याचे प्रयत्न केले का? नाही केले. काय ठरलं होतं जायकवाडीच्या वेळी, उजनीच्या वेळी किती लाख हेक्टर शेतीला पाणी पुरेल म्हणून सांगण्यात आलं होतं. 2.5 लाख हेक्टर शेतीला एक उजनी पाणी पुरवणार होते. आज काय परिस्थिती आहे? सगळं पाणी सोलापूरला जातं. पुण्यासाठी 5 धरणं झाली, पानशेत झालं, खडकवासला झालं, टेमघर झालं, वरसगाव झाली. पुण्याची धरणं बांधली. कशाला बांधली? शेतीला बांधली. आणि त्याचं पाणी आज तुम्ही पुणे शहराला पुरवत आहे. शेतकऱ्याला पाणी कोण देणार? मग गेल्या 80 नंतर 45 वर्षात मोठ्या धरणाचं नाव सांगा तुम्ही मला. मोठ्या औष्णिक केंद्राची बांधणी सरकारने केली, कोणाचंही सरकार असो, आंदोलनापासून फडणवीसपर्यंत 25 वर्षामध्ये मोठं औष्णिक केंद्र, 5000 मेगावॅट वीज निर्मितीचं केंद्र, एक केंद्र उभं राहिलं का? मला सांगा तुम्ही. एक उजनी उभं राहिलं का? एक जायकवाडी उभं राहिलं का? म्हणून प्राधान्य चुकलं आहे.
ग्रामीण भागातनं आज मायग्रेशन होतं आहे. शेतीला पाणी पुरवणाऱ्या संस्था आपण प्रकल्प उभे केले, ते शेतीला पाणी पुरवत नाहीत, पिण्याला पाणी पुरवत आहेत. शहरात पिण्याच्या पाण्याची गरज आहे, शहरं फुगत चालली, वाहतुकीला अडचण होत चालली. मुंबई पुण्याचं सोडा साहेब, नांदेडच्या रस्त्यावर चालायला जागा आहे का तुम्ही मला सांगा. सामान्य गरीब माणूस बाजाराला आल्यानंतर तो आज सुखरूपपणे नांदेडच्या रस्त्यात चालू शकतो का? नाही चालू शकत. ही परिस्थिती शहरं फुगत चालले आहे, त्याचं नियोजन फसत चाललेलं आहे आणि बेकायदेशीर कामं वाढत चाललेली आहेत. आज बेकायदा कामांची संख्या 70 ते 80% पलीकडे गेलेली आहे. कोणी कुणाला जुमानाला तयार नाही. ही परिस्थिती लोकशाहीमध्ये भयानक आहे. आज मुंबई हायकोर्ट किंवा सर्वोच्च न्यायालय बेकायदा बांधकामांवर महापालिकेला आरोपी म्हणून पिंजऱ्यात उभं करतं आहे. हे कशाचं लक्षण आहे? आणि म्हणून परिस्थिती हाताबाहेर चाललेली आहे असं मला वाटतंय. त्याच्याकरता विचारपूर्वक लिडरशिप, मी कोणत्याही राजकीय पक्षाला दोष देत नाही. राजकारण हा काही साधू संतांचा मठ नाही. त्यामुळे त्यात 4 गोष्टी चुकीच्या होणार ते गृहीत धरूनच आपण इथून पुढे लक्षात दिलं पाहिजे की असंच घडणार आहे. पण त्याचा अर्थ सामान्य माणसाला बेदखल करून तुम्ही काम करू नका. आज सामान्य माणूस बेदखल झालेला आहे. त्याची वाढत्या महागाईचे प्रश्न त्याला हैराण करत आहेत. त्याच्या झोपडपट्टीतल्या राहण्याचे प्रश्न त्याला हैराण करत आहेत. तुमचे मोठे मोठे प्रोजेक्ट येत आहेत, ते आले पाहिजेत. पण ग्रामीण भाग पहिला तुम्हाला सशक्त करायचा का उद्ध्वस्त करायचा याचा निर्णय करा ना. मायग्रेशन का होतं आहे? आज मराठवाड्यामध्ये औरंगाबाद चकचकीत वाटते तुम्हाला. औरंगाबाद जिल्ह्यातले बाकी तालुके काय उद्ध्वस्त का झाले? मग शेती का उद्ध्वस्त झाली? मग तुम्ही औरंगाबादमध्ये जर टकाटक करू शकता, लखलखाट करू शकता, तर औरंगाबाद जिल्ह्यात रखरखाट का होतो आहे? नांदेड जिल्ह्यात रखरखाट का होतो आहे? आज शंकररावने विष्णुपुरी बांधली नसती, समजा जायकवाडी बांधली नसती, काय झालं असतं? किती होते पूर्वीच्या लोकांची सोच. ते भांडले नाही तसं नाही, ते भांडले ना. तुम्ही भांडताय, ते पण भांडतायत. पण त्यांची भांडणं विचारावर भांडणं होते. यांची भांडणं व्यक्तिगत भांडणं आहेत, पैशासाठी आहेत, स्वार्थासाठी आहेत, सत्तेसाठी आहेत. हा फरक तुम्ही जो विचारताय ना, तो हा फरक आहे, हे लक्षात घ्या. साहेब, पूर्वीच्या काळामध्ये आज जसे सत्ताधारी विरोधक एकमेकांवर खालच्या स्तरावर येऊन टीका वगैरे करत आहेत, भाषेतून म्हणा असं म्हणा, त्याही वेळेला तसं होत होतं का? नाही, अजिबात नाही. या पद्धतीची टीका पूर्वीच्या लोकांनी कधीच केली नाही. विधानसभेमध्ये सरकारवर तुटून पडणारे लोक विधानसभाचं सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर दत्ता पाटील काँग्रेसच्या आमदारांच्या खांद्यावर हात ठेवून कॅन्टीनमध्ये जाताना मी बघितलेलं आहे. कुठेच असं वाद नव्हता. हे आजचं जे चित्र आहे ना, ते भयानक चित्र आहे. आणि म्हणून माझं सगळ्यांना सांगणं आहे, तुम्ही भांडा एकमेकाच्या उरावर बसा. लोकांना काय घेणं देणं नाही त्याच्याशी. पण सामान्य माणसाच्या प्रश्नामध्ये एक तरी व्हा ना. आज मराठवाड्यामध्ये तुमचे जेवढे खासदार आहेत, त्या खासदारांना मराठवाड्यात धावणाऱ्या रेल्वेच्या गाड्या एकदा तुम्ही बघा, आणि पश्चिम महाराष्ट्रातून धावणाऱ्या, दक्षिणेतून धावणाऱ्या रेल्वेच्या गाड्या बघा कशा टकाटक आहेत. त्याचे पडदे कसे आहेत, त्याचे बेडशीट कसे आहेत, त्याचे ब्लँकेट कसे आहेत, उशीचे आवरे कसे आहेत, टॉयलेट कसे आहेत. मराठवाड्यातली एक गाडी मला तुम्ही अशी दाखवा की जिचे टॉयलेट स्वच्छ आहेत, तिथे नॅपकिन आहेत, बेडशीट स्वच्छ आहेत, परीटगडीचे बेडशीट येत आहेत. 3-3 दिवस बेडशीट घड्या घालून पुन्हा ते वापरत आहेत. कोण बोलायला तयार नाही. आणि या प्रश्नावर मराठवाड्यातले सर्वपक्षीय खासदार एक होत तयार आहेत का? होत नाहीत का? नाही, त्याचं माझं पटत नाही. अरे तुझं नाही पटू दे, पण लोकांच्या प्रश्नासाठी पटवून घे ना. लोकांच्या प्रश्नासाठी दादाबापू एक झाले होते. दादाबापू भांडले नाही का? भांडले. पण बापूच्या ॲसिटोम प्रकल्पाच्या उद्घाटनाला वसंतदादा आले आणि म्हणाले विकास कामात दादाबापू एक आहेत. ती न शिकलेली माणसं होती साहेब. दादा शिकलेले नव्हते, पण महाराष्ट्रातल्या शिकलेल्या सगळ्या माणसांपेक्षा शहाणा माणूस होता तो. ते शहाणपणा हरवलं आहे महाराष्ट्राचा, आणि त्यामुळे हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. यशवंतराव मोहित्यांनी दादाच्या विरुद्ध निवडणूक लढवल्यानंतर मुख्यमंत्री पदाचे ते पराभूत झाले. दादाने त्यांना सहकार मंत्री केलं. हे शहाणपण ज्या दादानं होतं, ते शहाणपण आता महाराष्ट्र विसरलं आहे. आणि त्यामुळे आम्हाला विरोधी पक्ष म्हणजे समोरचा माझ्या बाजूचा माणूस नाही ना, मग तो माझा शत्रू, अशी जी भावना झालेली आहे, ही अतिशय दुष्ट, तुच्छ, आणि महाराष्ट्राने कधी अशी भावना केलेली नव्हती. तुम्हाला असा महाराष्ट्र नव्हता. फरक तुम्हाला जो पाहिजे तो असा फरक आहे. मला असं वाटतं एवढं पुरेसं आहे.
शेवटचा प्रश्न आहे, मला तुमच्याकडून पुलोद ऐकून घ्यायचं आहे. पुलोदच्या वेळेला वसंतदादाची आणि यशवंतरावांची काय भूमिका होती शरद पवार यांच्यावर पुलोदचं स्थापनेच्या वेळेला? त्यावेळी काय पुलोदचं जी घटना घडलेली आहे ते सगळ्यांना माहिती आहे की काँग्रेसच्या त्यावेळेच्या इंदिरा काँग्रेसच्या तिरपुडांच्यामुळे ते भांडण झालं होतं. पण ते आता खूप जुनं झालं भांडण. आता तो विषय उकरून काढण्यात काय मध्ये ते झालं तर झालं, पण त्याच्यामध्ये शरद पवारांपेक्षा तुम्हाला खरं वाटणार नाही आणि महाराष्ट्राला माहीत नाही बऱ्याच जणांना की हे सरकार पाडावं असा आग्रह शरद पवारांपेक्षा जास्त आग्रह कोणाचा असेल तर तो किसनवीरांचा होता. आणि हा किसनवीर हा काय प्रकार होता एक सविस्तर वेगळं प्रकरण आहे. त्याचा एवढा धाक होता, यशवंतरावांनी शरद पवारांना रामटेक बंगल्यावर फोन केला होता आणि सांगितलं होतं की सरकार पाडू नका. तो फोन शरद पवारांनी उचलून देता किसनवीराने उचलला आणि सांगितलं, साहेब तुम्ही आता काही सांगायचं नाही, आम्ही पाडणार आहोत सरकार. तेव्हा त्यावेळेचे जे काही फोर्स होते पण ते लोकशाहीच्या विरोधी नव्हते, लोकशाहीच्या पद्धतीनेच त्यांनी या पद्धतीने सगळं केलेलं आहे. अशोक चव्हाण यांनी 2 दिवसापूर्वी असं सांगितलं होतं की काँग्रेस ही नेतृत्वहीन झालेली आहे. खरंच काँग्रेस ही नेतृत्वहीन झाल्याचं तुम्हाला वाटतंय का? काँग्रेस म्हणजे आज राज्य पातळीवर तर नेता कोणी मला नाव सांगा ना तुम्ही. अशोकरावचा विषय सोडून द्या तुम्ही, पण महाराष्ट्राच्या पातळीवर काँग्रेसचं सोडा, विरोधी पक्षात तरी नेत्याचं नाव मला सांगा तर लाखभर माणसांना जमवू शकतो. सत्ताधारी पक्षातली माणसं सत्ता आहे म्हणून जमवू शकतात, पण ते सत्तेतून खाली उतरलं त्या देशाला नेता कोण आहे का सांगा तुम्ही सांगा. पदावरचा नेता नाही म्हणत नाही. जमवतो दोडे एक चिठ्ठी पाठवून लाखभर लोक गोळा करत होते. आज ताकद आहे कोणाची ती? म्हणाल गोरे 50,000 बायांना जमा करत होती, दुधाचे भाव वाढले तर. आज कोणती महिला सशक्त महिला आहे ती? ममता बॅनर्जी एकटीच्या जोरावर पक्ष काढून नुसते नाही तर मुख्यमंत्री होऊ शकते. ही एका महिलेची ताकद आहे. आज महाराष्ट्रात अशी महिला आहे, पुरोगामी आहोत ना आम्ही महाराष्ट्र, 50% महिला आहेत ना या महाराष्ट्रात. अशी महिला का नाही होऊ शकले? आम्ही होत दिलं नाही. तेव्हा ते मधुकर भावे ज्यांनी आत्ताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे. अभिषेक एकबोटे, ABP माझा, नांदेड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.